माझं नाव स्नेहल गिरीधर सुर्वे. मी रत्नागिरी मांडवीत राहते. मी चालू शकत नव्हते 4 वर्ष. माझं मणक्याचं ऑपरेशन झालं पण ते फेल गेलं. मणक्याचं ऑपरेशन केल्यानंतर ते फेल गेल्यानंतर मी 2 वर्ष कंप्लीट जाग्यावर होते. मला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. ते खाणं पिणं पण माझं बेडवरच होतं. मी किती औषधं केली, ज्यांच्याकडे ऑपरेशन केलं ते मला म्हणत होते परत या, मी ऑपरेशन करतो म्हणून. मी म्हटलं अजिबात करणार नाही, आता काय व्हायचं असेल ते होऊ दे. माझं मणक्याचं ऑपरेशन झाल्यानंतर मी 2 वर्ष बेडवरच होते. मला उठता बसता येत नव्हतं. बरीच औषधं घेतली पण काय फरक पडत नव्हता. मग मला पवारांचं नाव सांगितलं कोणीतरी, म्हणून त्यांची औषधं फिरली. पण दुसऱ्या महिन्यापासून मला फरक पडायला सुरुवात झाली. हळूहळू मला भूक लागायला लागली, झोप लागायला लागली. मी बऱ्यापैकी वॉकरवर चालायला लागले, काठीनं चालू शकते. एवढी सुधारणा मला त्यांच्या औषधांमुळे झालेली आहे. मला किडनीचा त्रास होता. 40%च किडनी काम करत होती, 45%. पण त्यांचं औषध घेतल्यापासून मला किडनीत बराच फरक पडला. आता लघवीला वगैरे व्यवस्थित होतं, काही त्रास नाही आहे. लघवीचा त्रास व्हायचा आणि पायाला माझ्या सूज होती, पण त्यांच्या औषधामुळे मला बराच फरक पडला. आता मला पायाला बऱ्यापैकी सूज कमी झालेली आहे. लघवीचा त्रास माझा बऱ्यापैकी थांबलेला आहे. मला बरंच फरक पडलेला आहे. हळूहळू माझी भूक वाढायला लागली, जेवण जायला लागलं, दम लागायचा थांबला. स्वतःहून आता मी बऱ्यापैकी वॉकरवर, काठीवर चांगली चालते. मला जसं मणक्याचा, गुडघ्याचा, पायाचा, सुजेचा प्रॉब्लेम होता तो त्यांच्या औषधाने सगळा कमी झाला. तर तुम्ही सुद्धा त्यांचा सल्ला घ्यावा आणि या ह्याच्यापासून, व्याधीपासून मुक्त व्हा, असं मनापासून मला वाटतं. मला जसं मणक्याचा, गुडघ्याचा, सुजेचा त्रास होता तसा तुम्हाला जर असेल तर ऑपरेशन करण्यापूर्वी तुम्ही पवार साहेबांचा सल्ला घ्या. मला जसा फरक पडला तसा तुम्हालाही फरक पडेल असं मला मनापासून वाटतंय.